नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो. जिथून मी शिकवतो तो माझा स्टुडिओ तुम्हाला दिसत आहे. टीचिंग स्टुडिओ आहे. या ठिकाणी बघा सर्व ॲपरेटस तुम्हाला दिसते आणि महत्त्वाचं म्हणजेच हा बघा कॅमेरा. आणि हा व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश तुम्हाला सांगतो बघा काय. तर आपल्याला यावर्षी टेट जी आहे फक्त आणि फक्त टेस्टनेच क्रॅक करायची आहे. आता ह्या टेस्ट आहे, नेमक्या टेस्ट कशाच्या संदर्भात आहे ते तुम्हाला सांगतो. आता यामध्ये ना क्लासची पब्लिसिटी ना काहीच, मात्र जो आपला क्लास आहे तो टेस्टच्या माध्यमातून आपल्याला पुढे न्यायचा आहे. या ठिकाणी सिम्प्लिफिकेशनची टेस्ट आहे. आउटर पार्टमधील एक्सची किंमत काढणे या संदर्भात आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 25ही क्वेश्चन्स कसे दिसतात हे बघा. 14वा क्वेश्चन, 15वा क्वेश्चन, या ठिकाणी 15 क्वेश्चन आहे. म्हणजेच फ्रंटला 15 क्वेश्चन्स, बॅकला उरलेले क्वेश्चन्स. म्हणजे शेवटचा प्रश्न हा 25चा आहे, हा 23चा बघा. त्यानंतर इकडे काय येणार आहे 25. म्हणजे एका घटकामध्ये जे उपघटक असतात, घटकामध्ये जे उपघटक असतात त्या उपघटकाशी रिलेटेड एक 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 टेस्ट बनवणे सुरू आहे. आणि त्याच्याही 3 लेवल आहे. एक म्हणजेच इझी लेवल, नंतर मॉडरेट लेवल आणि हार्ड लेवल, म्हणजेच कधी कधी हार्डेस्ट लेवल. आता या ठिकाणी हे आहे क्वेश्चन सीट आणि त्याच्यानंतर ही आहे ॲन्सर सीट. म्हणजेच क्वेश्चन सीट फ्रंट बॅकला पूर्ण होते 25 मार्कची, ज्यामध्ये तुमचा सब टॉपिक क्लिअर होतो आणि ॲन्सर शीट पण तुम्हाला मिळतं. हा झाला एक. त्यानंतर हा बघा दुसरा, असमानतेचा. म्हणजे असमानता म्हणजे इनइक्वेलिटी. रिझनिंगचा हा टॉपिक आहे. या टॉपिकशी रिलेटेडसुद्धा आपण प्रश्न घेतलेले आहे 25. याला फ्रंटला तुम्हाला बरेचसे प्रश्न दिसेल. या ठिकाणी हे 2 पेजेसची म्हणजे फ्रंट बॅक असे 4 पेजेसची ही तुम्हाला हे टेस्ट आहे. हे बघा ही टेस्ट. कळलं तुम्हाला? येस. थोडंसं आजचं समजून घ्या, कारण की आजचा जो हा आहे खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर याचीसुद्धा ॲन्सर शीट आहे बघा. हा जो आहे ना इथे क्वेश्चन शीट, त्याच्यानंतर त्याच्याच मागे त्याच्यावर ॲन्सर शीट. त्यानंतरचा तिसरा, हे का असं सांगत आहो तुम्हाला सांगतो आहे मी, या संदर्भात मी व्हिडिओ घेऊन येत आहो महत्त्वाचे. आणि त्यानंतर येतं क्वाड्रॅटिक इक्वेशन, नित्य समीकरणे. म्हणजे यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच IBPS पॅटर्नमध्ये. ते प्रश्न कसे असतात, किमान 5 प्रश्न विचारले जाते, 3 तर कुठे गेलेच नाही. 200 मार्कचा पेपर आहे, त्याच्यामध्ये 30 to 50 मार्क्सचं मॅथमॅटिक्स येणार आहे. त्याच्यामधला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. सो हे झालं नित्य समीकरणे. या ठिकाणी फ्रंटला तुम्हाला 14 प्रश्न दिसत आहे आणि बॅकलासुद्धा तुम्हाला पुन्हा उरलेले प्रश्न तुम्हाला दिसेल. या ठिकाणी बघा शेवटचा प्रश्न 25वा आहे. याचीसुद्धा ॲन्सर शीट आहे मित्रा. झालं. हे सुद्धा त्याच्यावर काय तर ॲन्सर शीट आहे. म्हणजे यावर जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते तुम्हाला सॉल्व करताच आले पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही अकॅडमीमध्ये क्लास लावले तरी चालते. मी का सांगत आहो, कारण की मला टेस्ट सिरीजवरच टेट क्रॅक करायची आहे. डायरेक्ट सांगतो, जर तुम्ही टेस्ट सिरीजमधले 25 प्रश्न सोडवाल तर तो सब टॉपिक तुमचा क्लिअर होईल. त्यामध्ये जे काही हार्ड प्रश्न असेल ते तुम्ही माझ्यावाल्या क्लासमध्ये बघू शकता, जे ॲप्समध्ये मी 1200 रुपयाची बॅच टाकलेली आहे. नंतर त्याच्याबद्दल नंतर सांगतो. आता अल्फाबेटिकल पेअर्स शोधणे. आजकाल कसं आहे, IBPS पॅटर्न किंवा दुसरे कोणते पॅटर्न्स वेगवेगळ्या प्रकारचे रिझनिंगचे प्रश्न घेऊन येत असतात. हे प्रश्न बरेचसे विचारलेले आहे, म्हणून यालाही आपण फोकस केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसून येते की अल्फाबेटिकल पेअर्स शोधणे कशा पद्धतीने. क्रेडेन्शियल आहे, श्रीडेन्शियल किंवा क्रेडेन्शियल, याच्यामध्ये किती पेअर्स येतात, ज्या की अल्फाबेट्समध्ये जे वर्णमालेमध्ये सेम टू सेम पेअर्स येते त्या पद्धतीने. याचेसुद्धा 15 प्रश्न मी दिलेले आहे. हे बघा 13वा प्रश्न. त्याच्यानंतर हा आहे 25वा प्रश्न. या ठिकाणी बघा हा 25वा प्रश्न. ठीक आहे, कळलं? मग याचीसुद्धा ॲन्सर शीट तुम्हाला मिळतेच अल्फाबेटिकल पेअर्सची. सर्वात खाली आय थिंक ॲन्सर शीट ठेवलेली आहे. ओके. आता सरळ व्याज. सरळ व्याजाचा भाग 1. म्हणजेच यामध्ये तुम्हाला इझी क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात सुरुवातीला, पण कुठे कुठे ते हार्ड बनतात बघा. हार्ड बनतात म्हणजे जिथं ऑप्शनमध्ये पॉईंटमध्ये जर सरळ व्याज आलेलं असेल तर तो प्रश्न थोडासा हार्डचा असतो. बघा या ठिकाणी आहे 21वा प्रश्न थोडा हार्डचा आहे. 22वा प्रश्न आहे. फ्रंटलाच 22 प्रश्न आले आणि बॅकला 22 प्रश्न. 22 हा 25वा, म्हणजे फक्त 3च प्रश्न बॅकला आहे, म्हणजेच 25वा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण हे सरळ व्याजसुद्धा आहे. या सरळ व्याजाची ही आहे ॲन्सर शीट. ही ॲन्सर शीट आहे. झालं.
आता हे तुम्हाला सांगितलेलं होतं आधी की अल्फाबेटिकलची ही ॲन्सर शीट आहे. म्हणजे एकंदरीत जे काय आता व्हिडिओ येणार आहे ते फक्त आणि फक्त टेस्टचे रिलेटेड येणार आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला टेस्टसुद्धा घरपोचही पाठवल्या जाईल. सोबतच घरपोच पाठवल्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांनी 1200 रुपयाची फास्ट ट्रॅक बॅच आहे एक टेटची, त्याच्यामध्ये फक्त मॅथ्स अँड रिजनिंग शिकवल्या जाते. परंतु मॅथ्स अँड रिजनिंग जरी शिकवलेलं असेल तरीसुद्धा अन्य सब्जेक्टच्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात त्या कोर्समध्ये. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, आजचा ब्लॉग कसा वाटला ते एकदा कमेंट्स करून सांगायचं आहे. ओके, आणि कमेंट्स करा, चॅनलला शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.